मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरच काही. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सांगोला प्रथमच सांगोला महोत्सवाचं आयोजन ॲडव्होकेट सचिन देशमुख. महोत्सवात भव्य नोकरी भरती मेळाव्याचं आयोजन. सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, उद्योगपती भाऊसाहेब रुपनर. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून सांगोल्यात प्रथमच सांगोला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये फॅबटेकच्या पुढाकारानं मोठमोठ्या शहरातील 40 नामवंत कंपन्यांना निमंत्रित करण्यात आलंय. यातून 300हून अधिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासह महोत्सवाचा शुभारंभ सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. महोत्सव दरम्यान मनोरंजन, मार्गदर्शन, महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन ॲडव्होकेट सचिन देशमुख व फॅबटेक समूहाचे सर्वेसर्वा भाऊसाहेब रुपनवर यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे. या पत्रकार परिषदेसाठी पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब काटकर, ॲडव्होकेट गजानन भाकरे उपस्थित होते. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राज्य आणि देशभरात सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये सांगोला इथं महिलांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिर संपन्न होणार आहे. या मार्गदर्शन शिबिरासाठी पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तसेच रक्तदान शिबिर, बचत गट स्टॉल, करिअर मार्गदर्शन स्टॉल ठेवले. फनी गेम स्टॉल आहे. सांगोला इथं बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराची एक मोठी आणि सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे. सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि पुणे परिसरातील नामांकित कंपन्यांमध्ये विविध पदांसाठी भव्य नोकरी भरती मेळाव्याचं आयोजन दिनांक 29 मे 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत करण्यात आलं आहे. या मेळाव्यात नामांकित फॅबटेक ग्रुपसह सोलापूर आणि पुणे परिसरातील अग्रगण्य ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक, इंजिनियर कंपन्या थेट सहभागी होत आहेत. ITI, डिप्लोमा, पदवीधर, BE ग्रॅज्युएट आणि फ्रेशर्स उमेदवारांसाठी 10वी 12वी तसेच 35 वर्षाखालील महिलांसाठी स्पॉर्कॉन गारमेंट सूतगिरणीमध्ये मोठी संधी आहे. लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आपण सांगोल्यामध्ये सांगोला महोत्सव आयोजित केलेला आहे आणि या महोत्सवामध्ये 27 तारखेपासून 31 तारखेपर्यंत अतिशय भरगच्च असे कार्यक्रम ठेवलेले आहेत. यामध्ये लोकांना खरेदी करता येईल, लोकांचं मनोरंजन होईल, लोकांचं सामाजिक प्रबोधन होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॅबटेक उद्योग समूहाच्या वतीनं मोठी नोकरी भरती आपण ठेवलेली आहे. यामध्ये कमीत कमी 300 लोकांना आपण नोकरी देण्याचं संकल्प केलेला आहे. यामध्ये 40पेक्षा जास्त कंपन्या, मल्टीनॅशनल कंपन्या यामध्ये सहभागी होणार आहेत आणि फॅबटेक उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय भाऊसाहेब रुपनर साहेब यांनी आणि त्यांच्या टीमनं यासाठी खूप मोठे कष्ट घेतलेले आहे. त्या सांगोला महोत्सवाच्या आयोजनामध्ये फॅबटेक उद्योग समूहाची मोठी भूमिका आहे आणि त्यांच्या सहकार्यातूनच हा कार्यक्रम पार पाडला जातोय. यामध्ये सगळेजण बाळासाहेब एरंडे, बाळासाहेब केदार, बाळासाहेब काटकर, गजानन भाकरे, मारुती आबा बनकर ही सगळी मंडळी सहकार्य करत आहेत. पहिल्या दिवशी सोनाली कुलकर्णी या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या 27 तारखेला उद्घाटनाला येणार आहे 4 वाजता. त्याच दिवशी संध्याकाळी महिलांसाठी पारंपरिक वेशभूषा स्पर्धा 27 तारखेला घेतलेली आहे. 28 तारखेला रेकॉर्ड डान्स स्पर्धा घेतलेली आहे. 29 तारखेला नोकर भरती आहे सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आणि 29 तारखेला संध्याकाळी 4-4:30 वाजता या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे साहेब आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब आणि सगळे प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये महिलांसाठी उद्योग व्यवसाय मार्गदर्शन मेळावा आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर 30 आणि 31 तारखेलाही वेगवेगळे रियालिटी शो आणि त्यामध्ये लोकांचं मनोरंजन आणि प्रबोधन व्हावं त्यासाठीचे खेळ ठेवलेले आहेत, मनोरंजन ठेवलेलं आहे. लहान मुलांसाठी, मोठ्या माणसांसाठी जे
मनोरंजनासाठी 16 प्रकारच्या गेम ठेवलेल्या आहेत. एकाच ठिकाणी खरेदी, त्याचबरोबर खाणं, मनोरंजन, प्रबोधन, नोकरी असे वेगवेगळे उपक्रम एकाच ठिकाणी आयोजित केलेले आहेत. आणि 27 तारखेपासून 31 तारखेपर्यंत, 31 तारखेला अहिल्या मातेची जयंती आहे. इथंही सांगोल्यात मोठ्या प्रमाणात अहिल्यादेवींचा, होळकरांचा जयंती उत्सव साजरा केला जातो कचेरीसमोर. तो उत्सव साजऱ्यानंतर शेवटी सांगता म्हणून तिथंच त्या दिवशी संध्याकाळी अहिल्या मातेच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांची तिथं जयंती साजरी होईल आणि त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होईल. अशा पद्धतीने 5 दिवसासाठी हे कार्यक्रम ठेवलेले आहेत. यामध्ये यासाठी हा एक सामाजिक उपक्रम आहे. गरिबांना नोकऱ्या देण्यापासून ते महिलांचं प्रबोधन करण्यापर्यंतचा उपक्रम आहे. त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा उपक्रम आहे. यासाठी आपण खूप मोठं मोलाचं मदत करावी अशी आपल्याला विनंती करतो. आणि या निमित्तानं आपल्या सगळ्या सांगोला तालुक्यातील जनतेला विनंती करतो, आवाहन करतो की त्यांनी या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे कार्यक्रम जनतेसाठी ठेवलेले आहेत त्याचा लाभ घ्यावा ही विनंती.